या टॉपिक मधला हा एक महत्वाचा लॉ आहे. V इक्वल्स टू आय आर. हे मागेही सांगितलेलं आहे मी तुम्हाला. याचा अर्थ काय होतो समजून घ्या. करंट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो व्होल्टेजला किंवा पोटेन्शियल डिफरन्सला. V म्हणजे काय असतो पोटेन्शियल डिफरन्स आणि I म्हणजे काय हा करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर. तर हेच एक्सपेरिमेंटेशन एका सायंटिस्टनं केलं. त्या सायंटिस्टचं नाव आहे ओहम. मध्ये कॉन्स्टंट लिहिला I इक्वल्स टू हा घेतला 1/r असा एक कॉन्स्टंट घेतला आणि पुढे लिहिलं V. म्हणजे आर ला इकडे पाठवलं, मग इकडे असणार V आणि इकडे असणार असं I इंटू आर. हा झाला आपला ओहम्स लॉ. हा फार फेमस आहे कारण बरेचसे मटेरियल ह्या लॉला फॉलो करतात. अशा टाईपचं मी एक सर्किट डायग्राम ड्रॉ केली होती. इथं 2 व्होल्टचा सेल बसवला आणि त्याच्या अकॉर्डिंगली हा बल्ब काय करायचा असा ग्लो करायचा. 2 व्होल्टच्या अकॉर्डिंगली करंट तयार होणार, तो करंट जाणार, बल्ब ग्लो करणार आणि असं सर्किट तो कम्प्लीट करणार. आता हेच सर्किट जर मी वापरलं डबल तर चेंज काय केला, सगळं बल्ब वायर सगळं सेम. इथं मी 4 व्होल्ट्स वापरलं तर 4 व्होल्टच्या अकॉर्डिंग इथं करंट जास्त असणार, 2 व्होल्टच्या अकॉर्डिंग इथं करंट कमी असणार. इथं बल्ब थोडा जास्तीचा ग्लो करणार, म्हणजे करंट जास्त गेल्यामुळं बल्ब जास्त ग्लो करतो. व्होल्टेज जर वाढवलं तर करंट वाढतो. 2 वायर्सच्या मधला पोटेन्शियल डिफरन्स वाढवला. समजा असं आहे, इथं पोटेन्शियल आहे V1, इथं पोटेन्शियल आहे V2. आता पहिली केस आणि दुसरी केस अशी काहीशी घेऊया. सेम वायर, सगळं काही सेम. इथं V1, इथं V2. वायर कॉपरचा आहे, दोन्ही वायरचं टेम्परेचर सेम आहे दोन्ही वायरचं. दोघांची लेंथ पण सेम आहे, सगळं काही सेम आहे. वरचा पोटेन्शियल डिफरन्स किती आहे डेल्टा V म्हणजे फायनल मायनस इनिशियल किंवा जास्तीचा मायनस कमीचा. हा किती समजा 10 व्होल्टचा पोटेन्शियल डिफरन्स आहे आणि खाली पोटेन्शियल डिफरन्स किती जास्तीचा व्होल्टेज मायनस कमीचं व्होल्टेज. समजा हा 5 व्होल्टचा पोटेन्शियल डिफरन्स आहे. दिसून आलं सायंटिस्टला की इथनं जाणारा जो करंट आहे I डॅश कम्पेअर टू I हा जास्त असतो. इकडचा जो करंट आहे तो आहे I डॅश आणि इकडचा जो करंट आहे तो आहे I. तर फायनली असं फाइंड आउट झालं सायंटिस्टला की हा करंट जास्तीचा आहे. वायर सेम, पोटेन्शियल डिफरन्स मात्र वेगळा. बाकी टेम्परेचर, लेंथ सगळं काही सगळे फिजिकल पॅरामीटर सेम आहे. पण याच्यामध्ये करंट का बरं जास्त दिसून आला, कारण हा डिफरन्स जास्त आहे. सो डिफरन्स 10 व्होल्टचा आहे, इकडे 5 व्होल्टचा आहे. 10 व्होल्टच्या करस्पॉन्डिंग करंट तुम्हाला I डॅश तयार झाला आणि 5 व्होल्टच्या करस्पॉन्डिंग करंट I तयार झाला. I डॅश आणि I त्याच्यामध्ये I डॅश जास्त सापडला सायंटिस्टला. हा झाला ओहम्स लॉ.